सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्रातल्या खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाकिस्तानी गाण्यांवर दहशतवादांच्या विषयात वार्षिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे नृत्य करतानाचे व्हिडिओ समोर आले। यात महाराष्ट्र शासनाने गंभीर कारवाई करून काही मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल केले, परंतु मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या बहुंशी शाळांमध्ये अशा पद्धतीने घडणाऱ्या घटना अतिशय गंभीर असून कट्टर जिहादी मानसिकतेचा विष विद्यार्थ्यांमध्ये भिजवण्याचा हा प्रयत्न देशाच्या एकात्मतेसाठी अतिशय गंभीर आहे। महाराष्ट्र शासन या सगळ्यावरती अतिशय कडक कारवाई करेलच, परंतु अशा पद्धतीची जिहादी मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये पसरविणे हाच देशद्रोह आहे। या सर्व संस्थांची मान्यता तातडीने रद्द करून अल्पसंख्याक म्हणून विशेष दर्जा प्राप्त असलेल्या या सर्व शाळांचा अभ्यासक तपासून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती तातडीने रद्द करून राष्ट्रीय विचारांचे सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण या ठिकाणी दिले गेले पाहिजे, असे अजितजी चव्हाण, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी म्हटलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। महाराष्ट्रामधल्या खासगी इंग्रजी शाळांमध्ये मागच्या 2-3 दिवसात विशेषतः मराठवाड्यामधल्या परतूर आणि इतर ठिकाणी उर्दू माध्यमाच्या नावाखाली जे काही देशविरोधी कृत्य चाललेली आहेत ही अतिशय निषेधार्ह आहेत। पोलिसांनी ठिकठिकाणी कडक कारवाई केलेली आहे, परंतु दहशतवाद्याच्या वेशामध्ये कमरेला तलवार लटकवून ज्या पद्धतीनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एक प्रकारे धार्मिक कट्टरतेचं शिक्षण दिलं जात आहे हे अतिशय गंभीर आहे। शिक्षण विभागानं सुद्धा याची अतिशय गंभीर दखल घेतली पाहिजे। महाराष्ट्रामधल्या सर्व अशा एका विशिष्ट धर्मानं संचलित या शाळांची चौकशी केली पाहिजे। या ठिकाणी धर्म हा मुख्यत्वे समोर ठेवून जर अशा पद्धतीचं कट्टरतेचं शिक्षण दिलं जात असेल, पाकिस्तानी गाण्यांवरती विद्यार्थिनींना नृत्य करायला लावलं जात असेल आणि देश संविधान यापेक्षा धर्म मोठा आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीच्या या शाळा जर या देशामध्ये चालत असतील आणि विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये या शाळा चालत असतील तर हे अतिशय गंभीर आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि विविध यंत्रणांकडे याची निश्चितपणे तक्रार केलेली आहे, परंतु याची एक चौकशी मोहीम संबंध राज्यभर महाराष्ट्र शासनानं तातडीनं राबवण्याची गरज आहे।